मनानं करावी भक्ती, जागृत माता आहे आसिती, संसारी सुखी लाविते ज्योती, सांज सकाळी पंचारती, देवारी पूजा येईल प्रतिती, चमत्कार हा तिचं दाविती, दैवाची दोरी तिच्याच हाती, चांगवाला बुवाला रे काळूच्या नावानं. माझ्या राक्षस वीरानो, यापुढे पृथ्वीवरची एवढी दहशत करा की संपूर्ण मानव जातीला फक्त या लाख्या सुराचीच पूजा करायला भाग पडला पाहिजे. देवांना यज्ञ भाग मिळता कामा नये, अजिबात मिळता कामा नये. माझ्या राक्षस वीरानो, पृथ्वीवरती अशी दहशत निर्माण करा. देवालय देवांच्या मूर्ती तोडून फोडून नष्ट करा. तिथं फक्त लाख्या सुराच्या प्रतिमा स्थापन करा. माझ्या राक्षस वीरानो, या मानवाला इतका त्रास द्या की त्याने धावत पळत या लाख्या सुराच्या पायाशी यायला हवंय. लाख्यासूर दैत्य महाराज, मानवाला त्याशिवाय उपायच उरलेला नाही. कारण कोणताही देव, दानव किंवा मानव आपल्याशी युद्ध करूच शकत नाही. अरे कसा करेल? या लाख्या सुरानं अमरत्वाचा वर मिळवलेला आहे आणि आता त्याची प्रचिती घेण्याची वेळ आलेली आहे. माझ्या राक्षस वीरांनो, या देवानी खूप काळ या त्रिलोकावर राज्य केलंय. आता इथून पुढे फक्त दैत्य राज्यच राहील. जा माझ्या राक्षस वीरांनो, अन्याय अत्याचाराचे उत्सव साजरे करा, सगळीकडे दहशत बसवा. जशी आज्ञा महाराज. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. लाख्यासूर महाराजांचा जय हो, लाख्यासूर महाराजांचा जय हो, लाख्यासूर महाराजांचा जय हो, लाख्यासूर महाराजांचा जय हो, लाख्यासूर महाराजांचा जय हो. यज्ञ करतोस काय? लाख्यासूर महाराजांच्या राज्यात देवाचा यज्ञ मारून टाकीन तुला. यज्ञ करतोय? कशाला यज्ञ करतोय? लाख्यासूर महाराजांचा जय हो, लाख्यासूर महाराजांचा जय हो, लाख्यासूर महाराजांचा जय हो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कोणाची प्रार्थना करताय रे? परमेश्वराची. परमेश्वराची, यापुढे दैत्यराज लाखासुराची प्रार्थना करायची. ते त्रिलोकाचे स्वामी आहेत. असं कसं? परमेश्वरापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. ईश्वराने आपल्याला जन्म दिलाय, त्याचा असा विसर पडू देऊ नये. अरे तेच तर विसरायला लावायला आलोय आम्ही. बऱ्या बोलाना म्हणा, दैत्यराज लाख्यासूर महाराज प्रसन्न म्हणा. नाही नाही, कदापि नाही. क्रूर दैत्य राजाचा आम्ही जय जयकार करणार नाही. नाही नाही. दैत्यराज लाखासुराचा जय असो. दैत्यराज लाखासूर महाराजांचा विजय असो. दैत्यराज लाखासूर महाराजांचा विजय असो. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय.
नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ए गोसावड्या, कुणाचं नाव घेतोयस? या सूरराज या. जे आपलं दैवत तेच आमचंही दैवत. आपण शंकराचे उपासक, आम्ही शंकराचे उपासक. अखिल जगाचा चालक शंकर आहे. शंकर? अरे गोसावड्या, हजारो वर्ष जगलास पण तुला अक्कल अजून कशी आली नाही? अरे या विश्वाचा चालक आणि मालक हा लाख्यासुरच आहे. असुरराज, हे काय बोलताय तुम्ही? यापुढे तू देखील हेच म्हणायचंस. अरे त्या शंकराचे पाय धरायला मी काय मूर्ख आहे? त्यानं मला प्रसन्न होऊन अमरत्वाचा वर दिलाय. माझं कार्य संपलं. कोण शंकर, कुठला देव? यापुढे सगळेजण माझ्या अंकित आहेत. पूर्ण विश्व माझ्या अंकित आहेत. यापुढे पूजा होईल ती फक्त माझी. हे क्रूर लाख्यासुरा, हे कदापि शक्य नाही. तुझ्या चरणावर फूल वाहण्यापेक्षा आम्हाला मृत्यू आलेला परवडेल. अरे गोसावड्या, यापुढे तुला माझ्या पायावर फूल व्हायला लावतो की नाही ते बघत तू आता. महाऋषी मांडव्य, या लाख्यासुराने अवघ्या पृथ्वीवरचे मानवी जीव हैराण केले आहेत. हा रक्तपात थांबला नाही तर आम्ही पामरांनी जगावे कसे? अवघी गावं, घरं, मंदिरं नष्ट होत आहेत. ह्या लाख्यासुराचा वध करणं कोणाला शक्य नाही का? शांत रहा मंडळी, शांत रहा. दुष्ट आणि संहारक गोष्टींचा भविष्यकाळ अंधकारमय असतो. या जगात सत्य पृथ्वीच्या शेवटपर्यंत शाश्वत राहणार आहे. ईश्वर चिरंतन आहे, अक्षय आहे. संकट येत राहणार. आपण त्याला धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे. ज्यानं ही सृष्टी निर्माण केली, नटवली, ती नष्ट होताना तो कसा पाहिल? जो या जगाचा पालन करता आहे, ज्याच्या इच्छेविरुद्ध झाडाचं पान सुद्धा हलत नाही, ज्याच्या हाती आपल्या जन्म मृत्यू याचे दागे आहेत, तो शंकर, भगवान शंकर. त्याला आपण शरण जाऊया. जो दुःख देतो तो अश्रूही पुसतो. तेव्हा मंडळी व्यथित होऊ नका. चला आपण त्याची साधना करूया. म्हणा ओम नमो शिवाय. 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 लाख्यासूर महाराजांचा जय असो. लाख्यासूर महाराजांचा जय असो. माझ्या राक्षस वीरांनो, काय खबर बात? असुरराज लाख्यासूर महाराजांचं नाव ऐकतात अवघा देव लोक
मिळाच्या दिशेने परत सुटला आहे. स्वर्ग पृथ्वी पाताळ तिन्ही लोकात लाख्यासूर महाराजांचं राज्य आहे. उंदीर सैरावैरा पळत बेहद जसा आश्रय शोधतात तसेच देव मानव गुहा गुहात लपायला लागले. वा माझ्या राक्षस वीरांनो, देवांना आणि मानवांना ठार मारू नका. त्यांना अजिबात ठार मारू नका. त्यांना बिळातून खेचून बाहेर काढा आणि राक्षस असुरांचे गुलाम बनवा. आणि ज्यांना मान्य नसेल त्यांना हाल हाल करून ठार करून टाका. असुर साम्राज्याचा दबदबा काय असतो हे त्यांना कळायला हवंय. समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत प्राशन करून हे देव अमर झालेले आहेत. त्यांच्याच मूर्खपणानं त्यांनी या लाख्यासुराला अमरत्वाचा वर दिलाय. आता त्यांचाच डाव मी त्यांच्यावरती कसा उलटवतो पहाच. माझ्या राक्षस वीरांनो, मला त्यांना दाखवून द्यायचंय. काळाची गती आता उलटी फिरायला हवी आहे. या देवांना क्षय नसेल तर त्यांना मी अक्षय सुखात समाधानानं जगू देणार नाही. जा माझ्या राक्षस वीरांनो, देवांना आणि मानवांना आमच्या समोर हजर करा. लाख्यासूर महाराजांचा विजय असो. लाख्यासूर महाराजांचा विजय असो. लाख्यासूर महाराजांचा विजय असो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भक्त मांडव्या, माझ्या भेटीसाठी का बरं इतका व्याकुळ झालायस? तुझी आर्त हाक ऐकून कैलासावरून थेट इथे तुला भेटण्यासाठी आलोय मी. बोल, तुझी इच्छा बोल. महादेवा, या चराचरावर तुझंच राज्य आहे. आम्हा मनुष्य प्राण्यांचा तू दाता आहेस. आम्ही तुझी लेकरं आहोत. तुझ्या मुलांच्या रक्षणाची काळजी तू घेणार नाहीस, मग कोण? बाळ मांडव्या, तुझवर असे कोणते संकट आले याचे निवेदन कर. माते पार्वती, महादेवानी लाख्यासुराला अमरत्वाचा वर दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या अंगात उन्मात आलेला आहे. त्यांनी त्रिलोकाला त्रस्त केलेला आहे. गोरगरीब, गोसावी या सगळ्यांना तो छळतोय. अमरावतीवर हल्ला करून इंद्रप्रस्थ त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. आता या संकटातून महादेव आमची सुटका करू शकतात. भक्त मांडव्या, माझी आराधना करणारा दुष्ट का सुष्ट हे मी जाणत नसतो. लाख्यासुरानं माझी आराधना केली व मी त्याला अमरत्वाचा वर दिला, हे खरंय. परंतु त्या वराचा उपयोग तो संहारासाठी करेल असं मला देखील वाटलं नव्हतं. तथापि मीच त्याला वर दिला असल्यामुळे मी त्याचा संहार करण्यास असमर्थ आहे. परंतु मी तुला अभेद्य असे कवच देतो, ज्यामुळे लाख्यासूर तुला क्षती पोचू शकणार नाही. महादेवा, मृत्यूचा मला भय नाही, पण हे संकट अख्ख्या विश्वावर आलेलं आहे. भक्तांनो, रत्नासूर, खंदासूर, अवंदासूर, लवणासूर, कुताल देलासूर आदी राक्षसांबरोबर युद्ध करून मी त्यांना पराभूत करू शकतो. परंतु लाख्यासुराचा अंत माझ्या हस्ते होऊ शकत नाही. भगवंता, आपण भोळेपणानं दिलेला वर इतकं रौद्र रूप धारण करतोय आणि आपणासच हतबल करतोय याची प्रचिती आली. आपण या भक्तांचं रक्षण करण्यास असमर्थ आहात असं सांगताय. पित्यानेच मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी अव्हेरल्यासारखं नाहीये का? देवी, तुझं म्हणणं रास्त आहे. परंतु लाख्यासुराच्या बाबतीत मी स्वतः हतबल आहे. भगवंता, आपल्या सहवासामुळे माझी दोन्ही रूपे सौम्य आणि रौद्र शक्तिशाली झालेली आहेत. सर्व दैव शक्तीमुळे मी आदिशक्ती स्वरूप पूजली जाते. महादेवा, काळ स्वरूपी अवतार कार्य कालिका रूपेने अद्यापि अपूर्ण असल्याचे दिसत आहे. खल प्रवृत्तीचा विनाश अद्यापि पूर्ण झालेला नाही. ते कार्य करण्याची वेळ आलेली आहे. माते, थोर तुझे उपकार. तुझ्या शब्दांनी आम्हा सगळ्या लेकरांना धीर आला. ओम नमः शिवाय. भगवान शंकर पार्वती की जय. भगवान शंकर पार्वती की जय.
शंभो शंभो शंभो. ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय. एक शंका आहे, विचारू? बोल भक्ता, काय शंका आहे तुझी? गुरुदेव, जे कार्य पराक्रमी बलशाली देवांना शक्य झाले नाही, त्या लाख्यासुरासमोर देवांचा राजा वज्रेश्वर इंद्राने हार मानली, त्या अमरत्व प्राप्त लाख्यासुराचा माता पार्वती अंत कसे काय करू शकेल? भक्ता, तुझी शंका अगदी रास्त आहे. माता पार्वती म्हणजे आदिशक्ती, आदी माया आहे. ती या विश्वाची जननी आहे. या देवीची अनेक रूपे आपण पाहतो. लक्ष्मी, सरस्वती, अंबिका, शारदा, कालिका या सगळ्यात अंश रूपानं आदिशक्तीचं अस्तित्व आहे. सत्व रजतम या त्रिगुणांना काय अशक्य आहे? कर्दम पत्नी माता अनुभूतीनं राक्षस कुकुराच्या दुष्टवृत्तीतून सुटका करून घेण्यासाठी माता पार्वतीची करुणा दाखली. तेव्हा तुर्जेने त्वरेने माता अनुभूतीच्या मदतीस धावली. नमः शिवाय. ओम नमः हे रूपसुंदरी, शिवाय. लावण्यवती, आमचे दैत्यराज कुक्कुर महाराज तुझ्यावर प्रसन्न आहेत. त्यांनी तुला विवाहाची मागणी घातली. कुकुळ दैत्य या अनुभूतीला लग्नाची मागणी घालतो. केवढं हे धाडस! जा जा, जाऊन तुझ्या महाराजांना सांग, प्राण गमवायचा नसेल तर आल्या पावली परत फिर म्हणा. अनुभूती, तू कुणाशी बोलतीस त्याची तमा बाळक? आम्ही दैत्य आहोत. ओरबडून खाणं हाच आमचा धर्म आहे, हीच आमची नीती आहे. बळजबरीने हरण करून तुला भ्रष्ट करून माझ्या बरोबर घेऊन जाईन. या दैत्याला शाप देऊन याचं भस्म करावं तर सारा तप नाश पावेल. जर गप्प बसावं तर पातिव्रत्याचाही नाश होईल. देवी पार्वती, मी तुझं लेकरू आहे. या संकटातून मला सोडव. या श्वापदापासून मला वाचव. मी भ्रष्ट झाले तर तुझं गुणगान कोण गाईल? हे शिवशंकर हा महादेवा, मी नित्य नेमानं तुला पिता म्हणून पूजलंय. या लेकीचं शील तूच राखणार आहेस. त्वरेनं माझ्या मातेला माझ्या मदतीसाठी पाठव. तुर्जेनं ये, माझं रक्षण कर माते, माझं रक्षण कर. अनुभूती, तुझ्या मदतीसाठी या पंचक्रोशीत कोणीही येणार नाही. चल. थांब दैत्या. रणचण्डिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. तुळजा मातेच्या भक्तांना हात लावण्याचं सामर्थ्य काळात देखील नाही. तेथे तू तर एक शूद्र दैत्य. हे अशी चित्रविचित्र रूप घेऊन तू या दैत्यराज कुकुराला घाबरवू शकत नाहीस. तुमचा अवघा देवलोक माझ्या पुढे गुडघे टेकतो. तू तर एक स्त्री आहेस. तुझं काय चालणार आहे माझ्या पुढे? गर्व हे अंताचं प्रवेशद्वार आहे. तुला तुझा अंत बोलावतोय. मी या क्षणी तुझा अंत करू शकते. असं? ठीक आहे, चल ये समोर. रणचण्डिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. रणचण्डिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका. तू माऊली, तू साऊली, दुःखखंडिनी रूपकालिका. माया हि तू, काया हि तू, आरंभ तू, अनसागता.
कालिका माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसांगता कृष्णे सद्यावी तृप्तता सौख्या स्वभावी पूर्णता. बाळ अनुभूती, तुझ्या भावभक्तीच्या हाकेने मी तुर्जेने इथे आली. यापुढेही जे भक्त मला आत्मप्रेमाने हाक मारतील तेव्हा मी त्वरित येऊन त्यांचे संकट दूर करीन. त्यासाठीच मी भवानी रूपेने या भूतलावर वास्तव्य करीन. माझ्या भक्तांचं रक्षण करीन. महिषासूर नामक राक्षस असाच मस्तवाल झाला होता. त्यानं देवदेवतांना असाच त्रास द्यायला सुरुवात केली. ब्रह्मा विष्णू महेश यांची संघटित शक्ती माता पार्वतीत एकत्रित करून माता अंबिका जन्माला आली. माता अंबिका होती तरी कशी? काय आहे हा कर्कश ध्वनी? कुठून उत्पन्न झालाय? कुणाचं इतकं धैर्य झालं? देव देव तर पराजित झालेले, भयभीत झालेले, ते अशी गर्जना करणार नाहीत. दैत्य दैत्य तर माझ्या अधीन आहेत. ते असलं कृत्य निश्चितच करणार नाहीत. उन्मत्त स्त्रिये, एका क्षणात मी तुझा पराभव करू शकतो, पण मला तू हवी आहेस. आता मी तुझा पराभव करूनच तुला इथून फरफटत घेऊन जाईन. आहो महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ. आहो मर्दिनीची कथा सांगते गर्जुनी संबळ, गर्जुनी संबळ. हा महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ. महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ. मत्त होऊनी त्या दैत्याने केला हुंकार. त्याने केला हुंकार.
अहो देवीला पाहुनी हातीची परजी तलवार, हातीची परजी तलवार, आदिशक्ती कोपलीन डोळा फुलला अंगार, डोळा फुलला अंगार, कडाडले ब्रह्मांड धरणी कापे थरथर, धरणी कापे थरथर, अहो उग्र होऊन रूप घेतसे अक्राळ विक्राळ, अक्राळ विक्राळ. ओ महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ, अहो मर्दिनीचे कथा सांगते गरजुनी संबळ, गरजुनी संबळ. हा ओ महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ, ओ महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ. केस मोकळे सोडून भाळी मळवट भरला, भाळी मळवट भरला, अहो रुद्र भैरवा स्मरुनी हाती दिव्य पाश धरला. चालून जाता शस्त्रास्त्रातून श्री शिव संचरला, मूर्तिमंतरण चंडी दिसता काळही थरथरला, काळही थरथरला, अहो वाघाची डरकाळी उठता झाला कल्लोळ, अवघा झाला कल्लोळ. ओ महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ, अहो मर्दिनीची कथा सांगते गरजुनी संबळ, गरजुनी संबळ. हा ओ महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ, ओ महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ. केस धरुनी रेड्यावरुनी खाली ओढिले, त्याला खाली ओढिले, अहो व्याघ्राने रेड्याचे तोवर नरडे फोडिले. तळमळला तो असुर त्याने हात पाय झाडिले, छातीवरती पाय ठेवून मस्तक छेदिले, मस्तक छेदिले, अहो संहारुन मग गळ्यात घाली मुंडक्याची माळ, मुंडक्याची माळ. हा महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ, अहो महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ. हा महिषासुरा संगे केले युद्ध तुंबळ, निर्दालन करुनी दैत्याच्या रक्ताने न्हाली, देवी रक्ताने न्हाली, अहो उदेकार ऐकुनी भवानी प्रसन्न हो झाली. भक्त रक्षणा माय भवानी तुळजापुरी बैसली, भवानी तुळजापुर बैसली, अहो पापामधुनी मुक्त होऊनी सृष्टी आनंदली, सृष्टी आनंदली. हे क्रोधाचं रूप दुष्टांसाठी आहे आणि भक्तांसाठी अभय स्वरूपी रूप आहे. संत सज्जन जसे या पृथ्वीवर जन्म घेतात तसे दुष्ट दुर्जन सुद्धा जन्म घेतात. महिषासुरानंतर हजारो वर्षांनी शुंभ निशुंभ असुर लोकांच्यावर अत्याचार करू लागले, त्यांना छळू लागले. या असुरांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अमरत्वाचा वर प्राप्त केला होता. तेव्हा त्यांचा अंत कुणाही पुरुषाच्या हातून होणार नव्हता, म्हणून पार्वती मातेनं कालिकेचं रूप घेतलं. राक्षस वीरांनो, त्या क्षुद्र कालिकेच्या वधासाठी आम्ही स्वतः जाणं उचित ठरणार नाही. तेव्हा आधी धूम्रवलय जाऊन तिला जेरीस आणतील, त्यानंतर आमचे पराक्रमी वीर चंड आणि मुंड तिचा शिरच्छेद करतील. काय या दोन शूर वीरांपुढं त्या कालिकेचं काहीही चालणार नाही. तेव्हा जा वीरांनो, जा, तिचा वध करूनच परत या.
चंडिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका रणचंडिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका तू माऊली तू साऊली दुःखखंडिनी रूपकालिका माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसांगता कृष्णे सद्या वितृप्तता सौख्या स्वभावी पूर्णता माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसांगता कृष्णे सद्या वितृप्तता सौख्या स्वभावी पूर्णता चंडिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका रणचंडिका विद्युल्लता व्याघ्रावरी तू अंबिका तू माऊली तू साऊली दुःखखंडिनी रूपकालिका माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसांगता कृष्णे सद्या वितृप्तता सौख्या स्वभावी पूर्णता माया हि तू काया हि तू आरंभ तू अनसांगता कृष्णे सद्या वितृप्तता सौख्या स्वभावी पूर्णता तेव्हा भक्तांनो, ही कालिका, काळेश्वरी, कालेत्री, काली माता आपल्या मदतीला धावून आली आहे. तेव्हा तिच्या शक्तीबद्दल, सामर्थ्याबद्दल मनात तीळ मात्र सुद्धा शंका आणू नका. अरे, सिंहासारख्या क्रूर प्राण्याचं तिने वाहन केलेलं आहे. तिचं उग्र स्वरूप पाहून मोहपुरुष गलित गात्र होतो, कामवासना लोप पावतात. तेव्हा या सुलक्षणेला आपण शरण जाऊ आणि लाख्यासुराचा वध करण्यासाठी आपण तिच्याकडे प्रार्थना करू. बोर इकडून वाई तिकडून, भोर इकडून वाई तिकडून, मधून वाटना ग मोडी. जरा संबळ वाजवा घडोघडी, काळू खेळती या फुगडी. जरा संबळ वाजवा घडोघडी, काळू खेळती या फुगडी. फू बाई फू, फुगडी फू, दमलीस काय माझ्या काळू बाई तू. फू बाई फू, फुगडी फू, दमलीस काय माझ्या काळू बाई तू. भोर इकडून वाई तिकडून, मधून वाटना ग मोडी. भोर इकडून वाई तिकडून, मधून वाटना ग मोडी. जरा संबळ वाजवा घडोघडी, काळू खेळती
जरा संबळ वाजवा घडोघडी काढू खेळती या फुगडी काळूबाईची लीला न्यारी साऱ्या भक्ताला सावरी काळूबाईची लीला न्यारी साऱ्या भक्ताला सावरी आली बसून वाघावरी ती दुबळ्याची कैवारी ती दुबळ्याची कैवारी धावजी बाबा गुजी बाबा धावजी बाबा गुजी बाबा मागील हाताली गाडी जरा संबळ वाजवा घडोघडी काढू खेळती या फुगडी जरा संबळ वाजवा घडोघडी काढू खेळती या फुगडी या करवंदी जाळ्यात आली भक्ताच्या मेळ्यात या करवंदी जाळ्यात आली भक्ताच्या मेळ्यात मांढरची काळूबाई खेळे फुगडी रावळात खेळे फुगडी ग रावळात काळूबाई भक्त गणाला काळूबाई भक्त गणाला लावी ममता गोडी जरा संबळ वाजवा घडोघडी काढू खेळती या फुगडी जरा संबळ वाजवा घडोघडी काढू खेळती या फुगडी दिसे रूपानं सावळी आई डोळ्यानं घारोळी दिसे रूपानं सावळी आई डोळ्यानं घारोळी केस दिसती कुरुडी केस दिसती कुरुडी भक्त गात्यात भूपाळी भक्त गात्यात भूपाळी दिन दुबळ्याची भक्त गणाची हो दिन दुबळ्याची भक्त गणाची काळूबाई लाडी जरा संबळ वाजवा घडोघडी काढू खेळती या फुगडी जरा संबळ वाजवा घडोघडी काढू खेळती या फुगडी मोर इकडून वाई तिकडून मधून वाटनाग मोडी मोर इकडून वाई तिकडून मधून वाटनाग मोडी जरा संबळ वाजवा घडोघडी काढू खेळती या फुगडी जरा संबळ वाजवा घडोघडी काढू खेळती या फुगडी महाराज घात झाला महाराज घात झाला का काय झालं? महाराज महादेव शंकराने भैरवनाथाच्या रूपात रत्नासूर महाराज खंदासूर कपालदेसूर औंढासूर लवणासूर या सर्व महाप्रतापी असुरांचा संहार केलाय महाराज. तरीही मी असुर सेनेला सांगत होतो की या देवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. ते महाकपटी आहेत, महाघातकी आहेत. वेगवेगळी रूपं घेऊन आपलं खरं स्वरूप ते दडवून ठेवतात. माझ्याशी युद्ध करण्याचं धाडस त्या शंकरात नव्हतं. आता मी स्वतः त्याचा समाचार घेईन. अखिल असुर सेनेच्या पराभवाचा मी बदला घेईन. या पृथ्वीवरती एकही मानव, एकही देव मी राहू देणार नाही. चाल. लाख्यासूर, या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाच्या रक्षणासाठी मी इथे आले आहे. कोण गे हे काळूबाई तू? या लाख्यासुराचा मार्ग अडवण्याची हिंमत तुझ्यात कशी? स्वतःचा जीव प्यारा असेल तर माझा मार्ग सोड. मूर्खा, तू साक्षात मृत्यूशी संभाषण करतोयस. मला शरण ये, मी तुला अभय देईन, तुला पापमुक्त करीन. एक शूद्र स्त्रिये, हाती शस्त्र घेतल्यानं कोणी शूर होत नाही. शब्दांत शस्त्र करण्यापेक्षा
शस्त्रांच्या शब्दानं बोल आणि मग बघ मी तुझा कसा अंत करतो ते. असं मग ये समोर.
देवी काली, कालेश्वरीचा विजय असो. देवी सटवाई, प्रत्यक्ष आपण? देवी, लाख्यासुराशी दिवसा युद्ध करून आपण त्याचा कधीही अंत करू शकणार नाही. पण का? देवी, लाख्यासुराला अशी शक्ती प्राप्त झाली आहे की त्याच्या रक्ताच्या प्रत्येक सांडलेल्या थेंबावर सूर्यप्रकाश पडला असता त्यातून असंख्य लाख्यासूर प्रकट होतील. तो दिवसा महाप्रबळ आहे, तो सूर्योपासक आहे. देवी, देवी, आपण त्रिकाल तज्ञ आहात. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आपण सगळं काही जाणता. देवी, त्या लाख्यासुराचा वध कधी आणि कसा होईल ते आपण सांगा. पौष पौर्णिमेच्या रात्री सूर्य अस्ताला गेल्यावर चंद्रोदय होताच तू लाख्यासुराशी युद्ध कर. त्याचं रक्त जमिनीवर सांडू देऊ नकोस, ते वरच्यावरच प्राशन कर. तुला नक्की यश मिळेल. देवी, 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 कालच राही. काळूबाई, तुझ्या हातून मला मुक्ती मिळावी हीच माझी इच्छा आहे. माते, माते, तुझ्या सोबत माझी स्मृती कायम राहावी असा मला वर दे. तुझी स्मृती कोणत्या स्वरूपाने राहावी असं तुला वाटतं? देवी, देवी काळूबाई, तुझ्या चरणाजवळ मला आश्रय दे. वर्षातून एकदा मला मनुष्याचं रक्त प्राशन करण्यास दे. पौष पौर्णिमेला भक्त माझ्या बरोबर तुझी पण पूजा करतील. तुला अजापुत्राचा म्हणजे बोकडाचा किंवा कोंबडीचा बळी मिळेल. आग मांडर गडावर करवंदाचा मळा ग, अन तिथंच राहतोय काळूचा गोतावळा ग. मांडर गडावर करवंदाचा मळा ग, तिथंच राहतोय काळूचा गोतावळा ग. मांडर गडावर करवंदाचा मळा ग, तिथंच राहतोय काळूचा गोतावळा ग. मांडर गडावर करवंदाचा मळा ग, तिथंच राहतोय काळूचा गोतावळा ग. अगं मांडर गडावर करवंदाचा मळा ग, तिथंच राहतोय काळूचा गोतावळा ग. मांडर गडावर करवंदाचा
आम्हा पामरांची आई, या लाख्यासुराचा वध करून तू आमच्यावर अनंत उपकार केलेस. परंतु आता आम्हा लेकरांना सोडून तू कुठं निघालीस? बाळ मांडव्य, माझा अवतार आणि इच्छित कार्य पूर्ण झालं आहे. तुमचं संकट दूर करणं हे माझं कर्तव्य आहे. ते मी पार पाडलं. तू कालत्रयी आहेस. तुझ्या दर्शनानं पतित सुद्धा पावन होतात. लाख्यासुराला तू मुक्ती दिली. आता आमची तुला एक विनंती आहे. हे स्थान सोडून तू कुठेही जाऊ नकोस. इथंच वास्तव्य कर. भक्ता, तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे मी माझे सेवक मोजी आणि मांगीर यांच्याबरोबर या मंदार पर्वतावर वास्तव्य करीन. मांडव्या, मी या स्थळाला तुझं नाव देते. हे मांढर स्थळ म्हणून प्रसिद्ध होईल. देवी, आम्ही तुझे उपासक. लाख्यासुराला पशुहत्येचा नैवेद्य आम्ही कसा देऊ? भक्तांनो, बळी याचा अर्थ शब्द रूपाने घेऊ नका. असुर हा मनोविकारात वास करतो. त्याला विवेक रूपी शस्त्राने मात करा. सात्विक भावाने मला पूजा. पूर्णावर्णाच्या नैवेद्याबरोबरच भावभक्तीच्या माळा घाला. मी काळूबाई तुमचं चांगलं भलं करण्याकरता या मांढर गावी वास्तव्य करीन. तथास्तु.